तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। हाँ तो चलिए बहुत बहुत है। चलिए चलेंगे मुकाबले की तरफ, जहाँ पर बात करेंगे आज का रात का सेकेंड राउंड का। सेकेंड मुकाबला गोरे का बॉ टीम। देखिए अब तो मुझे लग रहा है मन बना लिया भाई, यहाँ से क्या इतिहास रच कर जाएंगे। मोहपड़ा टीम देखिए बात करेंगे यहाँ से पहला बल्लेबाजी कर रहा है यहाँ पर टॉस हारने के बाद है, और प्रसाद और किशोर देखिए पहला विकेट पहला। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि 6व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभलेत, आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांच्या समवेत। आपण पाहू शकाल बाळाशेठ राऊत, बाळाशेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये। क्या बात है। यहाँ पर रोशन बात करेंगे यहाँ पर क्रिकेट के रथी महारथी देखिए यहाँ से, जिनकी तरफ से देखिए हम ट्रॉफी देख सकते हैं। यहाँ पर इस वक्त हमारे सबके लाडले प्रफुल्ल सेठ मोरे साहब देखिए तशरीफ रखते हैं, और उनके साथ है बाला सेठ पाटिल साहब देखिए, उनका भी तहे दिल से स्वागत। चलेंगे मैच की तरफ, जितनी भी मेहमान यहाँ पर उपस्थित है सबका स्वागत है। यहाँ पर मोहपड़ा टीम देखिए कड़ा संघर्ष करना पड़ रहा है यहाँ से, और मुश्किल मुश्किल देखिए यहाँ से बनते जा रहे हैं उलझन। यहाँ से कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। समस्या आता रहता है लेकिन समस्या का हल तभी होता है जब आप अच्छा संघर्ष करते हो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय निलेश दादा आणि संतोष दादा यांचे इथे आगमन होतोय, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जोविलीकर चषकामध्ये। ओ टू कॉम्बॉक्स बाबूशाह। बहुत बढ़िया। देखिए रोशन सर बात करेंगे इस टूर्नामेंट का, देखिए लेवल बता रहे हैं यहाँ से। बदलापुर ये देखिए मोहब्बत बेपना रहते हैं। रोशन आपने सही बात बताई, जब भी बदलापुर में आओ कमेंटेटर लीजिए, अंपायर लीजिए, दर्शक लीजिए, जो क्राउड रहते हैं क्रिकेट के बहुत अच्छे देखिए मिलाओ यहाँ पर खिलाड़ियों से, कमेंटेटर से, जो मोहब्बत प्यार बांटते हैं ना, ये अद्भुत है निश्चित रूप से। तभी तो हम जिक्र करते हैं कि शहर का तबा और बदलापुर का हवा अक्सर दिल गार्डन गार्डन कर देता है, लेकिन देखते हैं यहाँ से बहुत बढ़िया देखिए खिलाड़ी चलाते हुए यहाँ से पैरों से रोकना चाहते थे। यहाँ पर गोरेगांव का जो निश्चित रूप से हमने जिक्र किया था, सहवाज दादा लीजिए, अखिल दादा लीजिए, अहमद भुबरे देखिए बात करेंगे, एक बड़े ए टीम के खिलाड़ी है निश्चित रूप से अच्छे मैनेजमेंट में देखिए ऑर्गेनाइजर में रहता है उनका। आने वाला समय में आमदर ट्रॉफी देखिए यहाँ से, और खास करके रोशन सर बात करेंगे यहाँ से। अभी भी आने वाला वक्त में देखिए जो प्रतियोगिता आपको दिख रहे हैं, यहाँ पर टीम का स्कोर देखिए बात करेंगे 11 पर। देखिए एक क्राउड देखिए, समर्थक देखिए, दर्शक कितने बड़ा अच्छे तादाद से यहाँ पर है। हमारे दोस्त, हमारे मित्र, हमारे दिल के करीब जो दर्शक रहते हैं हमेशा। और अच्छी गेंद देखिए यहाँ पर, लेकिन लाइन से क्या भटके। हाँ भाई लाइन से भटके थे। वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। ठीक है सर, देखिए सर देखिए एकदम से मूड में रहते हैं। अविनाश सर लीजिए, अविनाश टिम्बे सर, और उसके साथ देखिए विष्णु शिंदे सर। आज दिल जीता और पैसा भी जीता भाई, नहीं होना चाहिए आपके अंदर वो तड़प होनी चाहिए। मैं तो हमेशा चाहता हूँ, और रोशन सर देखिए जिक्र करूँगा इस गेंद के बाद है,
और लेन गेंद देखिए यहाँ से, लेकिन अक्रॉस खेलने के यहाँ पर और गेंद देखिए जब राउंड विकेट से कर रहे एंगल बनाकर बाहर की तरफ निकल रही थी, डॉट गेंद निकलता हुआ पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 17 रन बनाए। विष्णु सिंधे सर कहते ना, मैं नहीं चाहता कि मेरे बड़े बड़े लोग मेरे दोस्त बने, लेकिन मैं ये चाहता हूँ कि मेरे जितने भी दोस्त हैं वो बड़े बने भाई, जितने भी दर्शक, जितने भी क्राउड, जितने भी खिलाड़ी। स्कोर की बात करेंगे 13 पर देखिए पहला विकेट गवाए। चलते हैं थोड़ा डीजे रॉकेट की तरफ, लेकिन थोड़ा समय को ध्यान दीजिए। यहाँ पर गोरेगांव टीम फील्डिंग लगाइए। देखिए एकदम से मोड में पता है उन्हें अब इस वक्त देखिए महाराष्ट्र में क्या चले, क्रिकेट के साथ साथ है, साथ ही हल्दी का रसम दिल में चिंगो चिंगो हलचल मच रही। यहाँ पर जाएंगे, यहाँ पर मैच के बात करेंगे। पहला ओवर में 13 अगर इस औसत एवरेज आता है तो फिर बड़ी आसानी से देखिए 52 तक पहुंचाएंगे। अगर वहां तक पहुंच गए तो फिर मोपाड़ा टीम भी बड़े खुश रहेंगे। लेकिन पिछला मैच में जिस तरह से गोरेगांव टीम ने बल्लेबाजी किया, खास करके कैलाश की बैटिंग, गेम चेंजर इनिंग्स अंतिम ओवर में देखिए उन्होंने बहुत अच्छी काम की थी। इसलिए कहा जाता है ना, कल की तैयारी अब आज से करो, अपनी तुलना देखिए कबूतर से नहीं, हमेशा बाज से करो, क्योंकि 4 दिन बाज के ना होने से कबूतर, आसमान कभी कबूतर का नहीं हो जाता है। आसमान में राज करने वाला एक ही पक्षी रहता है, वो है बाज, और जमीन पे भी जाता है तो राज कर लेता है आकर। इसलिए कितना उड़ान भरनी है तो बाज की तरह। ये देखिए विष्णु सिंधे सर, ओ ये भी कहते हैं हम बाज से भी कम नहीं है भाई। यहाँ से क्या बात है, करायचा लढायचा आम्ही पण जिंकायचा। बहुत मजा आएगा। विष्णु शिंदे सर देखिए अनोखे अंदाज में थोड़ा सा माइकल जैक्सन, और इस बार देखिए खींच कर मारा है। ऊंचाई तो ली है लेकिन लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ से। ओ क्या चांस से छूटता हुआ। अब तो गेंदबाज देखिए फिरोज, अब तो गेंदबाज देखिए बात करेंगे यहाँ पर साहब। ये देखिए अंपायर देखिए विष्णु सिंधे सर, ये क्या हो गया भाई यहाँ से। ओ माय गॉड, मेरी नखरे मेरी आदत है भाई, मेरी बदमाशी मेरी पहचान है, तभी तो देखिए जिंदगी जीते हम शान से। और विष्णु सिंधे सर को लोग पहचानते हैं डांसिंग अंपायर से। आज अच्छा कैश प्राइज भी जीते भाई। यहाँ पर एंटरटेनमेंट देखिए होना बहुत जरूरी है। तो मरे रहो नफरत पे, लेकिन हम अड़े रहेंगे आसमान छूने पे। और ये विष्णु सर का अंदाजा, लेकिन क्या छोटा देखिए यहाँ पर, दिल टूटा। और उसके बाद देखिए तेज तरार अपील देखिए यहाँ से, तभी तो देखिए हम शांत है भाई। ये गोरेगांव के चिल्लर पार्टी बड़ा शोर शराबा कर रहे हैं भाई। थोड़ा शांत रखिए, थोड़ा शांत रखिए, जुनून होना जरूरी है। बच्चे का कभी दिल मत तोड़ो भाई। लेकिन आजकल के बच्चे भी बड़े बदमाश हो गए हैं, पढ़ाई पढ़ाई करते नहीं हैं। ओ विष्णु सिंधे सर, ओ माय गॉड, ये क्या हो गया। लैला की शादी में लफड़ा हो गया। ये लफड़ा बड़ा नहीं है भाई, वाइट सिगरन है। ये विष्णु सिंधे सर के अंदाज है देखिए भाई यहाँ से। मुझे लगता है ये अगर थोड़ा पहले आ जाते। ओ ये चल यहाँ पर रिवर्स खेला भाई यहाँ से, कमाल का यहाँ से देखिए चौका। और विष्णु सिंधे सर देखें इनकी अंदाज, ओ माय गॉड, एक वीडियो तो आप सोनाक्षी सिन्हा को भेजा होता भाई, जहर इकबाल की जगह आप ही होते। का बंटी की बात कर लीजिए, आते हैं साइकिल के घंटे के जैसे रन बरसाते हैं। और यहाँ बंटी देखिए हमारे कैमरामैन अच्छा फॉलो कर रहे हैं। यहाँ से नहीं करना चाहिए, यहाँ से कितना नमक का सहरे लाला, थोड़ा जख्म छुपा कर चलना। अक्रॉस खेला देखिए, पर क्या बड़ी है यहाँ से भाई, यहाँ पर रन आ जाएगा।
और यही तलाश से देखिए अब विष्णु सिंधे सर में देखिए फायर 4 रन। अगले माहिती है जोली से पीछे क्या है, जोली के आगे क्या है, विष्णु सिंधे सर का अंदाज देखिए। नहीं होना चाहिए भाई जिंदगी में हीरो। स्लोअर क्लीन शॉट कवर देखिए अब बताइना था और वो भी देखिए उनके पतली गली से गिर निकल गई। तो चलिए आदरणीय प्रथमेश पाटिल साहब देखिए सूक्त तशरीफ रखते हुए बहुत बहुत स्वागत है उनका भी यहाँ पर तहे दिल से। यहाँ पर 72 यहाँ पर टीम का टोटल देखिए शागर पहुंचा। यहाँ पर ओवर कंप्लीट है। यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 27 रन बना है। कहते ना असफलता ही आपका सफलता का पहला सीढ़ी है। लेकिन देखते हैं यहाँ से आने वाला अभी भी 12 गेंद शेष है। लेकिन हमारे डीजे रॉकेट क्या कह रहे हैं भाई। रॉकेट के जैसे गाना बजा रहे हैं भाई यहाँ से। भाई ऋषभ पंत को 27 करोड़ दिया, इन्हें 1 लाख देकर एक बार लेके जाइए आईपीएल में। 27 करोड़ लिए ऋषभ पंत, लेकिन अभी तक कहाँ बैटिंग कर रहे हैं भाई। कल थोड़ा सा बैटिंग किए। तर आदरणीय प्रतिमेशजी पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांसाठी आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयांचं पारितोषिक। नहीं रोशन सर देखिए बड़ा मन देखिए, प्रफुल्ल सेठ मोरे साहब देखिए कहते ना धन कितना है आपके पास ये मायना नहीं रखता, आपकी मन कितनी बड़ी है। और उन्होंने देखा भाई एक कलाकार होता है, कलाकार के दाग दिए उन्होंने अपना। नहीं बहुत सारे देखिए ऐसे हंसते रहते हैं महाराष्ट्र की धरती पर। कोई डांसिंग एम्पायर, कोई दर्शक, कोई कमेंटेटर, कोई खिलाड़ी, हर किसी का देखिए दिल जीत लेते हैं। और ठीक है सर आप क्यों शांत है भाई, लेग बाई से रन आता है यहाँ से। कुछ तो दर्द छुपा है सीने में वरना यूं मजा आता पीने में। डिकी सर ने कमेंट किया था जो अभी अभी मुरबाड़ में हमारे एक वीडियो क्लिप हमने तो हल्के में लिया था लेकिन बहुत बड़ा वायरल हो गया था। दर्द में दुनिया दुश्मन लगती है, प्यार में दुनिया मोहब्बत लगती है। आप जैसे दोस्त हो तो सला ये बिस्लेरी भी किंगफिशर लगती है। हमने तो इसे मजे में ले लिया था लेकिन सीरियस हो गया भाई। डिकी सर के लिए देखिए वो गाना बजेगा डॉन का भाई। तैयार रहिए डिकी सर। हो सकता है प्रफुल्ल सेठ मोदी साहब की तरफ से 200 रुपये अभी तक विष्णु सिंधे सर को आया है, आपको उससे बड़ा नोट आ सकता है 500 का नोट भी। सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। ये मत सोचो जीत कब मिलेगी, सबर करो सब कुछ मिलेगी। देखिए जड़ में रखते हुए यहाँ से पहला रन लेंगे, दूसरे के लिए भागेंगे या नहीं, भागते हुए दूसरे के लिए यहाँ पर नजदीक मामला बन सकता था। ये क्या कर दिया भाई, ये तो पहले विकेट कीपर ने सब कुछ बिगाड़ दिया। मानो कि ऐसा हो गया भाई वो होम मामा ठाकुर है, अरुण भी गया और सपना भी भाग गई। थ्रो आने से पहले इन्होंने विकेट को बिगाड़ दिया। होता है कभी कभी, होता है जल्दबाजी में। कितना अच्छा परिणाम चाहिए तो अच्छा परिश्रम की भी जरूरत है। आज देखिए यहाँ पर अशोक का ट्रॉफी देखिए क्या परिश्रम देखिए, पूरी मैनेजमेंट ने देखिए धूम कर लिया। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 31 रन 31 रन। और ये चलिए भाई यहाँ से विकेट और एक गिरता हुआ यहाँ से, यही बात बताया अगर अच्छा परिणाम चाहिए तो फिर अच्छा परिश्रम चाहिए यहाँ पर। और फिरोज दिलाते हुए सफलता है 31 पर देखिए विकेट नंबर गिरता हुआ तीसरा।
क्या बढ़िया देखिए यहाँ से मुकाबला बन गया यहाँ पर से 31 पर देखिए बात करेंगे यहाँ पर 2 विकेट और तैयार देखिए गेंदबाज फिर से एक बार वो आगे निकले स्टेप आउट करके देखिए यहाँ पर फिर से एक बार देखिए यहाँ पर रन आउट का मौका क्या कमाल का स्प्रिंट निकालते हुए फिरोज खान देखिए और फिरोज खान बता रहे भाई यहाँ से कि उजाला मिल जाए गोरेगांव टीम को मैं अपना घर भी चला दूंगा घर भी चला दूंगा घर भी चला दूंगा घर भी चला दूंगा। अब देखिए बात करेंगे यहाँ पर से चलेंगे मैच के बाद करेंगे थोड़ा 2 विकेट गिरने के साथ साथ देखिए थोड़ा सा दबाव बना लिया पर तीसरा ओवर देखिए चलता हुआ यहाँ पर सिंगल डबल से देखिए काम तो चलेगा बातें नहीं बनेगा और जैसे कहते हैं ना अमर के भीगी हुई सिगरेट चलेगी नहीं और सिंगल डबल से काम चलेगी नहीं अगर कम से कम आपको 45-50 तक पहुंचना है तो फिर बल्ले से का गर्जन लाना होगा और कुछ 2-4 गेंद में आधा दर्जन रन भी ढूंढना होगा लेकिन तब वो बनेगा जब आप आने वाला 6 गेंद के ऊपर डगआउट तो यही चाहेगा भाई फूलों का दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहे हैं सिंगल डबल के चक्कर छोड़ चौके चक्कर लगाकर दरिया पार कर रहे हैं और मैदान पर है पानी की मांग नहीं पानी नहीं चाहिए भाई पानी कम पी गुरु ये समय है तेरी लड़ाई का। थैंक यू सो मच आदरणीय निलेश खामकर साहेब संतोष जी येवले साहेब आणि आदरणीय संतोष धाडवे साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं जोविलीकर चषकामध्ये स्वागत। चलिए बात कर लेंगे यहाँ पर टीम का स्कोर है 32 रन बनाए यहाँ पर अब तो चाहेंगे भाई रन बन जाए कुछ है लेकिन गोरेगांव टीम जाएंगे भाई रन कम से कम बचा लें और थोड़ा दोनों टीम का देखिए सोच यही जारी रहेगी और ये चलिए भाई यहाँ पर सिंगल आएगा क्या दूसरे के लिए जाएंगे भाई और दूसरे के लिए देखिए तेजी से भागते हुए लेकिन सिंगल डबल से काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगी। रोशन सर कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है बादल के बरसने से टुकुर 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 हमारे डीजे रॉकेट का देखिए यहाँ पर है ओह मुस्कान बरस रही है टुकुर टुकुर क्योंकि दिल की बातें जब जुबान पर आ जाती है लेकिन अब बैटर को थोड़ा बरसना होगा भाई यहाँ से क्योंकि उलझन तो बहुत है सुलझाऊं कैसे और अपनी टीम को एक अच्छा टोटल तक लेकर जाऊं कैसे ये सोच रहेगा बैटर से जीवन को अब देखिए पूरी जान डालना होगा उठाकर खेला यहाँ से कवर के ऊपर से पर टीप एक्स्ट्रा कवर तैनात था लेकिन से टीप कवर पर आकर गेंद जब तक रोक लेते तब तक देखिए 2 रन आता हुआ ये भी अच्छी बात है कहते ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो विकेट फेंकने से बेहतर है सिंगल डबल लेकर और एक मौका बनाओ लेकिन देखते हैं मौका कितना और इंतजार करना पड़ेगा अच्छा रिजल्ट पाने के लिए हमेशा बातों से नहीं भाई रातों से लड़ना पड़ता है। अब देखते हैं आने वाला जो 4 गेंद है कितना कैलाश से अपनी गेंदबाजी से लड़ेंगे पिछले मैच के हीरो हैं और जीवन देखिए अपने बल्लेबाजी में रिजल्ट अच्छे पानी है और ये चलिए बैटर ये क्या कर रहे हैं भाई यहाँ से मुझे लगता है ये काम आज कोलकाता टीम को करना चाहिए था आज चूंकि बैटर ने कर नहीं पाए और जहां पर देखिए सिंगल के साथ है 37 रन देखिए और आज दिल टूटा होगा केकेआर के फैन के हमेशा केकेआर के फैन कहते हैं कोरवे लोडवे जिदवे लेकिन मुंबई इंडियंस के फैन भी कहते हैं भाई करायचा लढायचा आम्ही पण मॅच जिंकायच्या लेकिन चेन्नई वाले क्या कहते होंगे भाई। चलिए तैयार गेंदबाज यहाँ पर गोरेगांव टीम के लिए देखिए बात करेंगे
खास शुभकामना आता हुआ, लेकिन उसके बीच में देखिए यहां से ओ फ्लाइटेड चरण जैसे बंदूक से निकलते गोली टिस्का, 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 टिस्का। मुझे तो लगता है रेखा अभी भी इनके डांस देख लेगी तो अमिताभ बच्चन के ऊपर जितनी फिदा थी सिंधे सर के ऊपर फिदा हो जाएगी भाई। ओ ये चलिए ऊंचाई तो भरी, ये क्या लंबाई भी लेकर जाएगा। हाँ भाई, दूर 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 गेंद को पहुंचाया बहुत दूर। अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर। डीजे पर मुश्किल बनाएगा और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है। कुल टोटल की बात करेंगे तो यहां से 50 रन बनाए यहां पर। गब्बर की बात की भाई, गब्बर को पकड़ने के लिए उस जमाने में 50,000, लेकिन अब देखते हैं यहां पर 51 की टारगेट है। ये टारगेट है, क्या आसान बनेगा क्या मुश्किल बनेगा, यहां से यह आने वाला वक्त बताएगा। हमारे उपाध्यक्ष देखिए पनवेल समालोचक एसोसिएशन के योगेश मडवी सर जुड़ रहे हैं। योगेश सर कहते हैं ना, रात को अक्सर फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है। लेकिन देखते हैं मैच कहां पहुंचेगा। एक बार देखिए फाइटिंग टोटल फिर से एक बार बन गया 51 का टारगेट से। आपण हा सन्मान करूया प्रथमेश पाटील साहेबांचा। त्यानंतर इथे आपण विशेष सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि 6व्या क्रमांकाची या ब्युटिफुल ट्रॉफीज लाभल्यात आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान। ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, नक्कीच पंचांवरती प्रेम राहिलेलं आहे, समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम असतं। आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक लाभली आहे, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि कार्यसम्राट नगरसेवक माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय चेतनदादा धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रवीणदादा धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। ज्यांच्या माध्यमातून सायकल लाभली आहे, संदेशजी मसने असतील, त्यानंतर संतोष इरमाळी असतील, चेतनदादा धुळे असतील। चेतनदादा धुळे यांना विनंती असेल प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया।
ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांची ओळख आहे. क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज लाभल्यात. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये लाभलेत. आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून बाळाशेठ कांबरी साहेबांची ओळख आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना तालुका प्रमुख शिवसेनेची बुलंद तोप म्हणून साहेबांची ओळख आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जोविलीकर चषकामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंडचा सेकंड सामना. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव आयोजित जोवेलीकर चषक 2025चा शानदार पर्व गजर क्रिकेटचा आणि सोहा आनंदाचा. एक सन्मान आपण करूया. बाळाशेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. झाले का? या सामना आपण सुरू करूया. षटक क्रमांक पहिलं पेकलं जाते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रचंड गर्दी प्रेक्षकांची मैदानाच्या चौपेर जर आपण नजर टाकली तर आता शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सर्व दर्दी प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेगवान चेंडू डॉट बॉलची समाप्ती करत ही लढत फार महत्वाची. दोन संघ एकमेकाविरुद्ध पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना मोहपाडा संघाने केलेत 50 धावा आणि 51 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. ते गोरेगाव बी संघाच्या समोर. याच्यातनं जो संघ जिंकेल त्याला पुढच्या मॅच मध्ये आंबेशिव संघाविरुद्ध खेळायचंय. कारण 2 सामने जिंकून आंबेशिव संघ या ग्रुप मधून पुढे आलाय. पाठवती चेंडू यस फिंगर अप. हंपा डिसिजन LBW लेग बिफोर. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये संघ गोरेगाव बीला. त्यानंतर इथे त्याला विकेट प्राप्त झाली. धावसंख्या आपण पाहतो 2 धावा 1 गडी बाद. टार्गेट गाठायचं 51 धावेचं 4 षटकांची लढत. सामना अगदी बिग फाईट आहे. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा, परंतु इथे कुठल्या प्रकारचे रन्स नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती झाली. धावसंख्या तुम्ही पाहताय धावपडकावरती सध्या 2 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये जीवन भालेराव आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे, ज्याने आतापर्यंत पॉवर सर्कल मध्ये सुंदर गोलंदाजी केली. पहिला 2 चेंडू त्यानं सुरुवातीला वाईट पेकले, त्यानंतर त्याला लाईन सापडली, त्यानं विकेट घेतली. खरं तर
LBWच्या स्वरूपामध्ये 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 2 धावा तर 1 विकेट ही त्याची गोलंदाजी. बाबर सर्कल मध्ये 2 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत. एक ऑफ साईडला तुम्ही पाहताय डीप मध्ये, एक मिड विकेटला लॉंग ऑन रिझन मध्ये, ऑन साईडला मिड विकेट मध्ये. मिड विकेटला पुन्हा एकदा बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगल धावा संख्या तुम्ही पाहताय धावपडकावरती 3 धावा लागल्यात. अगदी सुंदर लढत आहे कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघाला हा सामना जिंकायचा आहे. जिंकण्याचे स्वप्न मनाशी बाळगून हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्न आणि अभिलाषा मणी बाळगून दिलेलं टार्गेट चेस करायचं, परंतु पहिला खेळाडू लवकर बाद झालाय आणि आता जिम्मेदारी या खेळाडूंच्या खांद्यावरती. पुन्हा एकदा खोलबा टप्प्याचा चेंडू इथे खोदून काढलाय. दोन्ही बॅट्समन एका एंड मध्ये. काय घडलंय? एकाला माघारी परतावं लागेल रनआउट स्वरूपामध्ये. हीच आवश्यकता नव्हती कारण समोर मिडॉनला फिल्डर होते, त्याच्या हातामध्ये बॉल. रन घेण्याचा प्रयत्न केला आणि 30 धाव त्यांच्या अंगलट आली आणि रनआउट स्वरूपात इथे विकेट मिळाली आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय धावपडकावरती केवळ 3 धावा पाहतायत. 3 धावा, 3 गडी बाद, 2 गडी बाद, 3 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं फेकलं जाते बॉलिंग ट्रॅक मध्ये. पुन्हा एकदा जीवन. हा चेंडू बॅक टू द बॉलर. रन्स नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. काय सुंदर षटक फेकलं. पहिलं षटक, एक सक्सेसफुल षटक आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 3 आणि गडीबाद झाले 2 आणि आता जिंकण्यासाठी समीकरण राहिलंय येणारे 3 षटक 48 धावेची आवश्यकता. गोरेगाव संघाला आता एकच गोष्ट सांगेल, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. पहिला चेंडू ऑफ साइड मध्ये एक सिंगल घेतली. सिंगल न धावसंख्या पुढे जाती. धावपडकावरती धावा 4 वरती तुम्ही पाहणार. सध्या 2 गडी बाद आणि 4 धावा. स्ट्राइक वरती बॅट्समन तुम्ही पाहतायत फिरोज बुबेरे स्ट्राइक बॅट्समन आहे. अपेक्षा त्याच्याकडनं भरपूर आहेत कारण हा चेंडू खोलबा टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साइडला फिल्डर दूरवरनं आलेत. रन्स मिळेल. एक सिंगल डबल न काही फरक पडत नाही मोहपाडा संघाला कारण सामना गोरेगाव संघाला जिंकायचा असेल तर त्यांना प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे फटके दाखवावे लागतील, तेव्हा कुठे सामन्यामध्ये शिरकाव करू शकतील. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. यॉर्क लाईनचा चेंडू आता रनआउटची संधी. फलंदाज बाद. अजून एक धक्का रनआउट स्वरूपामध्ये गोरेगाव संघाला.
फलंदाज झाल्या मैदानावरती अजून एक धावची स्वरूपामध्ये तालमेल बिघडले गोरेगाव संघाचं. खरं तर दोघांमध्ये जे कॉलिंग असतं ते कॉलिंग व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत 2 रनआउटचे धक्के गोरेगाव संघाला लागलेत. गोरेगाव संघाला जिंकण्यासाठी 51 धावेचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 3 आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत रन्स आलेत त्या फक्त आणि फक्त 2. एकूण धावसंख्या तुम्ही पाहतात 5 धाबा. अद्याप आपण पाहिलं 46 ची आवश्यकता आहे. अद्याप सामना संपला नाहीये त्यामुळे संघर्ष या ठिकाणी गोरेगाव संघाला मैदानावरती करावा लागेल कारण या मॅच मध्ये जिंकायचंय. त्यामुळे लढत तुम्हाला पहिला चेंडू यावेळी रिवर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. एक सिंगल मिळाली फक्त सिंगल डबल न काम चालणार नाहीये हे अगोदर सांगितलं. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किमान 2 तरी मोठे फटके दाखवावे लागतील. टारगेट मोटा है. कहते ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. दोन्ही संघाला प्रयत्न करावे लागतील. सध्या आपण पाहिलं तर मोहपाडा संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय परंतु गोरेगाव संघाला मैदानावरती शिरकाव करायचा असेल तर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉल चांगला समोर खेळतात. ऑन साइडला फिल्डर आहे. एक सिंगल मिळणार. सुंदर षटक गोलंदाजचं कौतुक करेल. ओव्हर नंबर दुसरं फेकत असताना प्रसादचं हे षटक. प्रसादचं हे षटक भरपूर चांगलं राहिलं. चेंडू त्यांना फेकले ते ओव्हरमध्ये 5 आणि धावा दिलेत त्यांना आतापर्यंत 4. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या या षटकामध्ये 4 आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहता 7 धावा. अद्याप 44 धावेची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. प्रयत्न करतायत परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये आणि एक सिंगल मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 3 दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 5 तर एकूण झाले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा 3 गडी बाद. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फटकावरती 7 धावा लागलेत आणि आता टार्गेट गाठायचं मैदान 8 धावा लागलेत. आता 43 धावेची आवश्यकता आहे. येणारे 12 चेंडू 43 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारे जोविलीकर चषक तुम्ही पाहता मैदानावरती. खरं तर बदलापूर विभागातील मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेतली अंतिम रात्र. संपूर्ण आमचे आयोजक खरं तर त्यांनी भरपूर मेहनत घेतली. सातत्याने स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व आयोजकांची खूप मेहनत आहे. तर आमच्या सर्व आयोजकांचं देखील मी कौतुक करेल आणि आज या स्पर्धेतली अंतिम रात्र. काही सामने बाकी आहेत. आता या सामन्यानंतर आजच्या या गटातून एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर सुपर 6 लढती. हा चेंडू ऑफ स्टंपच्या जवळनं जाणारा. खरं तर लेंथ लाईन भरपूर चांगली राहिली. पाहिलं रन्स या ठिकाणी ते डॉट येतो. खरं तर धावसंख्या तुम्ही पाहिली तर धावपटकावरती फक्त 8 धावा लागलेत. ज्या गोरेगाव संघानं मागच्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि इनगाव सारख्या मोठ्या संघाला परास्त केलं तोच गोरेगाव संघ आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. त्यामुळे त्याला संघर्ष करावा लागेल. ऑन साइड मध्ये लॉंगॉनला एक सिंगल मिळाली. सिंगलने काही फरक पडत नाही. मी ऑलरेडी पहिलाच सांगितलं की तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर आता किमान 3 ते 4 मोठे फटके दाखवावे लागतील. तेव्हा कुठे हा सामना तुम्हाला मैदानावरती जिंकता येईल. कारण या षटकामध्ये 2 चेंडू फेकले गेलेत. एकच धाव आली आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता 10 चेंडूमध्ये 42 धावेची गरज आहे. बिना संघर्ष कोई महान नाही बनता. खरं तर ह्या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल.
प्रयत्न सुरू आहेत, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. याचा अर्थ असा की मोहपाडा संघाची गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे आणि आतापर्यंत लेंथ लाईन अचूक टप्प्यानं नियंत्रित गोलंदाजी आपल्याला मोहपाडा संघाच्या वतीनं पाहायला मिळाली आहे. तोच मोहपाडा संघ आता मजबूत स्थिती प्राप्त करतोय, कारण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावा करायच्या आहेत. येणारे 3 चेंडू 3 षटकार आले तर कदाचित सामन्यामध्ये शिरका होईल, परंतु अजून एक डॉट आलाय. आता मात्र सामना पूर्णपणे या ठिकाणी मोहपाडा संघाच्या बाजूने मजबूत झालाय. टार्गेट होतं 51 धावेचं. घडलं काय की पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करायची होती, ती सुरुवात जमली नाही. फक्त 2 धावा आल्या, विकेट आली आणि त्यानंतर दुसरं षटक देखील चांगलं राहिलं. आता तिसरं षटक तुम्ही पाहतायत. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू मिस टायमिंग, लीडिंग एज, विकेट मिळाली. अजून एक धक्का गोरेगाव संघाला. जिंकण्यासाठी टार्गेट आता मैदानावरती आपण पाहिलं 7 चेंडू राहिलेत बाकी आणि 7 चेंडू 7 षटकार. हा बॉल चाललाय पाठीमागे. नशिबानं का होईना आता हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. 1+4 अर्थात या 5 धावा मिळाल्या. 5 धाव्याने संघ पोहोचले 14 वरती. आता जिंकण्यासाठी 37 धावेची गरज आहे. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 37 धावा. चला मोहपाडा संघ एकत्र येऊ नका प्लीज, सहकार्य करा. 7 चेंडू 37 धावा. येणारा चेंडू षटकार टोकावर लागेलच, कारण सामन्यामध्ये जिवंतपणा ठेवायची असेल तर आता प्रत्येक बॉलवरती षटकार येणं गरजेचं. हा चेंडू आलाय डॉट आणि आता सामना एकतर्फा मोहपाडा संघाच्या बाजूने, कारण 6 चेंडू आणि 37 धावेची गरज. मोहपाडा संघ सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. सामना एकतर्फा झाला, कारण 6 चेंडू 37. 6 चेंडू 6 मध्ये 6 षटकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाहीये तो गोरेगाव संघाला. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात मालिका वीरसाठी तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहता, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज या ठिकाणी पुरस्कृत केलेत. शुभम मस्कर यांच्या वतीनं त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खरं तर आज या स्पर्धेतली अंतिम रात्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेतल्या मालिकावीर आता स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न आज रात्री कोणाचं कंप्लीट होणार आणि कोण असेल या जोविलीकर चषकातला चॅम्पियन संघ. अनेक सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्यासपीठावरून दिली जातील. तर आता यानंतर आजच्या या गटातून अंतिम सामना पाहायला मिळेल. पहिला चेंडू हवेत, परंतु 3-3 4-4 क्षेत्ररक्षक आलेत. बॉल चौघांच्या मध्ये पडलाय. 1 रन्स आली, डायरेक्ट हिट, इट्स गॉन, विकेट. आणि आता सामना तर पूर्णपणे एकतर्फा आहे आणि सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता राहिली आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी. नंतर कदाचित तुम्हाला आता आंबेशू विरुद्ध मोहपाडाशी लढत पाहायला मिळेल. आंबेशू कॅप्टन आणि आपले सर्व खेळाडू घेऊन व्यासपीठाच्या उजव्या साईडला आपण रेडी राहायचंय, कारण लगेच सामना सुरू होईल 3 षटकांचा. तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या या गटातनं जो संघ पुढे सुपर 6 मध्ये जाईल त्यासाठी ऍडव्हान्टेज खरं तर या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं 5 पॉइंट हे जास्त दिले जाणार आहेत.
मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जर गोलंदाज असेल तर त्या गोलंदाजाला 1 विकेट एक्स्ट्रा दिली जाईल. ह्या गोष्टीची सर्व संघाने नोंद घ्या, कारण अनाउन्समेंट ऑलरेडी सामने सुरू होण्याच्या अगोदर केली आहे की या गटात, कारण पहिले सामने होते 4 षटकांचे, कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक सामना हा पहिल्या राऊंडचा हा 5 षटकांचा झाला, त्यामुळे आज 4 षटकांचा झाला. त्यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला की आज जो संघ निघेल आणि त्याच्या मॅन ऑफ द सिरीज मध्ये जर असेल खेळाडू तर त्याला 5 पॉइंट एक्स्ट्रा दिले जातील. आणि गोलंदाज असेल बेस्ट गोलंदाजच्या रेसमध्ये तर त्याला 1 विकेट एक्स्ट्रा दिली जाईल. हे लक्ष ठेवा. तर आंबेशिव संघाचे पुरस्कर्ते राजेशजी पाटेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्टेजवरती त्यांना आमंत्रित करेल, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. येस पंचांचा इशारा बाईटचा आलाय आणि हा सामना एकतर्फा आहे, कारण प्रेक्षकांचं देखील आता लक्ष मैदानाकडे नाहीये. प्रचंड प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु प्रेक्षकांची गर्दी एकाच साईडला जास्त दिसते. ना धूप है ना छाव है, फिर भी छाता के नीचे बहुत सारे दर्शक है. खरं तर अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत, काय आनंद घेत आहेत कोणाला ठाऊक नाहीये. डॉट चेंडू तुम्ही पाहतात या मॅच मध्ये आणि खरं तर इथे धाबसंख्या तुम्ही पाहिली 18 बतीये. टार्गेट 51 धाबेचं होतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, कारण सुपर 6 मध्ये जाणारे 5 संघ तुम्ही पाहिलेत. त्यानंतर आज या गटातून 1 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे एकूण आता प्रेक्षकांची गर्दी ही मैदानावरती वाढत चालली आहे. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी मॅचचा आनंद घेतात आणि हा सामना मैदानावरती जिंकलाय मोहोपाडा संघानं. अभिनंदन करूया मोहोपाडा संघाचा. हार्ड लक गोरेगाव बी संघ. चला दोन्ही संघ सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर बा. खरं तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चला दोन्ही संघ नायक आपण टॉससाठी या. मोहोपाडा आणि आंबेशिव या 2 संघांमध्ये क्वालिफाईंग सामना असणार आहे आणि आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत या सामन्याची. या सामन्याचा सामना लो स्कोरिंग होता. या ठिकाणी